नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर हा लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि लक्ष्मीपूजनची तयारी करत आहे मी. बघू शकताय तुम्ही. दिवाळी म्हटलं की लक्ष्मीपूजनच्या दिवशी मस्तपैकी प्रकाशमय असं पूर्ण वातावरण असतं आणि सगळेजणच लक्ष्मीपूजनच्या तयारीमध्ये असतात. फटाके वाजत असतात. खूप छान असं आनंदी आनंद असतो. आणि दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे, जो अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. हा सण 5 दिवस असतो. तर पहिल्या दिवशी धनोत्रयोदशी, त्याच्यानंतर छोटी दिवाळी असते म्हणजे नरक चतुर्थी, नंतर मुख्य दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजन असतं, त्याच्यानंतर भाऊबीज असते. दिवाळीमध्ये नाही का दिव्यांच्या माळांनी खूप असं मस्त असं सजवलं जातं. दारापुढे छान अशी रांगोळी काढली जाते, मिठाई वाटली जाते, शेजाऱ्यांना नातेवाईकांना काहीतरी भेटवस्तू दिल्या जातात. खूप छान असं वातावरण असतं. आणि धनत्रयोदशीला तर नाही का संपत्ती आणि समृद्धीचे स्वागत केले जाते. नरक चतुर्थीला नरकासुर राक्षसाच्या वधाच्या विजयाची प्रतीक आहे, जो नकारात्मक आणि अंधार दूर करण्यासाठी आठवण करून देतो. आणि दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, जे की आज आपल्या लक्ष्मीपूजनाचाच हा व्हिडिओ आहे. तर या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि घरांना दिव्यांनी उजळवले जाते. गोवर्धन पूजेच्या दिवशी नाही का निसर्ग आणि प्राण्यांशी बंधन साजरे केले जाते. आणि भाऊबीजेच्या दिवशी तर बहिणींच्या नात्यांचा उत्सव आहे, जो या दिवसापासून संपते. तर दिवाळी केवळ एक धार्मिक सण नसून तो आनंद, एकता आणि नातेसंबंधाचा उत्सव आहे. हा सण सर्व कुटुंबियांना एकत्र आणतो. हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत, जसे की श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि प्रभू श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास संपून ते अयोध्येत परतले. आणि तेव्हाच लोकांनी नाही का आनंदामध्ये श्रीरामांच्या म्हणजे येण्याच्या आनंदामध्ये लोकांनी त्यांचं स्वागत उत्साहात केले. याचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. बघू शकताय लक्ष्मीपूजनाची पूर्ण तयारी करून देते. त्याच्यानंतर आमचे हे पूजा करतील लक्ष्मीपूजनची. थोडी तयारी करून द्यायची असते आणि मग नंतर ते पूजा करतील. तर लक्ष्मी देवीला हार वगैरे घालते. त्याच्यानंतर आपला जो लक्ष्मी आहे झाडू, त्याची पण पूजा होईल इथे. आणि देवीला मस्त अशी ओढणी ओढायची छान अशी. बघू शकताय मिठाया पण आणल्यात आणि घरी पण आपण नैवेद्य बनवलेलाच आहे. लाडू, चकल्या, करंजा, नंतर शंकरपाळ्या, हे तर असतोच आपल्या इथं. त्याच्यानंतर खीर, पुरी आणि पनीर असा नैवेद्य बनवलेला आहे.
5 फळं पण आहेत पूजेमध्ये आणि छान अशी पूजा करून देते. त्याच्यानंतर मग ते पूजा करतील, दिवे वगैरे लावतील, आहे की नाही. आणि पोरी पण एकदम लक्षपूर्वक बघत होत्या कशी पूजा चालू आहे कशी नाही आहे. छान अशी सजावट करत होते मी फुलांनी. वैष्णवी तर एकदम लक्ष देऊन पाहत असते. गौरीचं पण चालू होतं इकडं तिकडं हार लावायचं काम. थोडीशी मदत पण करायच्या मध्ये मध्ये त्या, आणि छान वाटायचं. त्या पण पाहत होत्या कसं चाललंय काय चाललंय, हे का नाही पूजा. त्यांना थोडंसं शिकायला भेटतं आणि आपले जे सण आहेत त्यांनासुद्धा समजले पाहिजेत. आपण सणाला कसं तयारी करतो, कसे आपण साजरे करतो पूर्ण आपले सण. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण त्यांना शिकवत पण असतो. छान वाटतं. हे दिवे वगैरे पूर्ण धुवून घेतलेले आहेत मस्त पाण्यामध्ये. त्याच्यानंतर वाती वगैरे लावायचे. 21 दिवे पेटवतो आम्ही दरवर्षी. 21 दिवे पेटवतो, कधी 51 पेटवतो, जसं जमेल तसं. छान असं आता आमची हे पूजा करणार आहे आणि दरवर्षी तेच पूजा करतात. फक्त मी थोडीशी तयारी करून देते. त्याच्यानंतर तेच नैवेद्य वगैरे दाखवतात, आरती वगैरे करतात. आम्ही सगळेच आरती करतो आणि छान असं वातावरण पण आहे. खरंच खूप आनंद वाटतो. अशा प्रकारे आमच्या इथं आम्ही लक्ष्मीपूजन केलं. तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढं पण नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. तर नक्की चॅनलला सपोर्ट करा.
दिवे मस्त असे लाईनीत लावले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यानंतर वाती आणि छान असे आता दिवे लावायचे. आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस पूर्ण दिवे लावले जातात आणि छान प्रकारे आपली आरती होते ना, तर खूप छान असा आनंदी वातावरण होतं पूर्ण घरामध्ये. आणि बघू शकता नैवेद्य आपण तयार केलेलं. त्याच्यानंतर आमची आरती झाली.